कोणत्याही डाय, केमिकल किंवा मेहंदीशिवाय पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा। यामुळे पांढरे केस तर काळे होणारच आहेत, लांब सडक दाट स्मूथ आणि सिल्की देखील केस होतात। नक्कीच तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल। आणि बघू शकता हे माझ्या आईचे केस आहेत, खूपच छान हेल्दी निरोगी केस आहेत, तेही घरगुती उपायाने। बऱ्याच जणांना लांब केस आवडतात पण त्यांचे केस वाढत नाहीत किंवा केसांसंबंधित खूप समस्या येतात, कमी वयातच पांढरे केस होतात। तर या उपायाने तुमच्या या सर्व समस्या दूर होऊ शकतात। एकदा करून बघा, फक्त व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये फॉलो करा म्हणजे 100% रिझल्ट मिळेल। एखादी स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही, त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि यामध्ये कसं घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत, त्यामुळे वेगळा असा काही खर्च नाही किंवा यामध्ये जास्त वेळही द्यायचा नाही। फक्त एकदा बनवा, अगदी पुढचे 6 महिने तुम्ही याचा वापर करू शकता। हे कसं करायचं काय, चला डिटेलमध्ये बघूयात। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे कांद्याचा पाचोळा। कांदा जेवढा आपल्या केसांसाठी चांगला असतो, शरीरासाठी चांगला असतो, तेवढाच त्याचा पाचोळा देखील चांगला असतो। पण आपण याला कचऱ्यामध्ये फेकून देतो, कारण की ही प्रोसेस जी आहे ना ती आपल्याला माहीत नसते। तर इथे बघा चांगलं 2-3 कांद्याचा वाळलेला पाचोळा घ्यायचा। त्यानंतर लसणाचा पाचोळा देखील मी वापरलेला आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं नसेल तर नाही वापरला तरी चालेल, फक्त कांद्याचाच घेतला तरी चालतं। पण लसणाचा पाचोळा देखील आपल्या केसांसाठी खूप बेनिफिशियल आहे, त्यामुळे मी नेहमी वापरते। तर बघा असा समप्रमाणात मी कांद्याचा आणि लसणाचा वाळलेला पाचोळा घेतलेला आहे। आणि आता आपण याला थोडंसं एका वाटीमध्येच एकत्र करूयात आणि बाकी गोष्टी घेऊयात। तर बघा अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे नक्की आज बनवा। तर यासाठी बघा यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्त्याची वाळलेली पानं घेऊ शकता, वाळलेलं पावडर असेल कढीपत्त्याचं ते जरी घेतलं तरी चालतं, किंवा असा ताजा कढीपत्ता असेल तर स्वच्छ धुवून जरी घेतला तरी चालेल। तर कढीपत्त्याचे मी पानं काही घेतलेली आहेत। आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांना काळं करण्यासाठी कढीपत्ता एवढा चांगला रिझल्ट देतो ना की एकदा करून बघा, तुम्ही स्वतः चकित व्हाल की घरामध्ये वस्तू होती आणि आपल्याला अगोदर कसं नाही लक्षात आलं। त्यानंतर बघा इथे आपल्याला कांदा लागणार आहे। कांदा तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार कमी जास्त जरी वापरला तरी चालतं, पण इथे मी कांद्याचा पाचोळा घेतला आहे, त्यामुळे कांदा मी थोडाच वापरत आहे। तुम्हाला जर जास्त वापरायचा असेल तर अगदी मीडियम साईजचा एक कांदा जरी कट करून घेतला तरी चालतं। आता यानंतर बघा कढीपत्ता आणि कांदा तर अगदी आपल्या किचनमध्ये असतातच। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मेथी दाणे। मेथी दाणे अगदी आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे की आपल्या केसांसाठी अमृतासमान आहेत, अगदी केसांवरती हे कवच सारखं काम करतात। म्हणजे ज्या पण समस्या आहेत ना, जसं की कोंडा, केस गळणे, केस पांढरे होणे, केसांची वाढ न होणे, अशा भरपूर वेगवेगळ्या समस्यांवरती मेथी दाणे खूप फायदेशीर ठरतात। वेगवेगळ्या पद्धतीने आपण या अगोदरही याला वापरलेला आहे आणि ह्या पद्धतीने एकदा वापरून बघायचा, रिझल्ट अजून चांगला येतो पांढऱ्या केसांसाठी तर। आणि त्यासाठी बघा आता इथे आपल्याला 1 चमचाभर मेथी दाणे घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत काळे तीळ। आता हे जे प्रमाण आहे ना, असं काही मोजमाप एवढं घ्यायची गरज नाही, कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं। फक्त या वस्तू थोड्या गरजेच्या आहेत, त्या मी तसं सांगत आहे, तर त्या वापरा म्हणजे रिझल्ट चांगला येईल। आता जे काळे तीळ आहेत ना ते देखील 1 चमचाभर मी वापरलेले आहेत। तुम्हाला जरी जास्त बनवायचं असेल ना तर या सर्व ज्या गोष्टी आहेत ते जास्त क्वांटिटीत घ्या म्हणजे ते तयार होईल। आता यानंतर बघा 1 चमचा मी काळे तीळ घेतले। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा। पांढऱ्या केसांना काळं करायचं असेल ना तर सर्वात बेस्ट म्हणजे आवळा, अगदी सहज उपलब्ध होणारा स्वस्तात मस्त हा उपाय आहे, करून बघा। आवळा इथे मी वाळलेला घेतलेला आहे। फ्रेश आवळा असेल तर तो 1 आवळा तुम्ही कट करून घ्या, किंवा आवळ्याचं पावडर असेल तर 1.5 ते 2 चमचे इथे आवळ्याचं पावडर आपल्याला घ्यायचं आहे। आता बघा या सर्व गोष्टी आपण घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला एखादं लोखंडी भांडं घ्यायचं आहे। लोखंडी भांडं नसेल तर इतर भांडं वापरलं तरी चालतं, पण लोखंडी भांड्यात रिझल्ट लवकर मिळतो। त्यासाठी मी लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि याला मी असं अगोदर गरम चांगलं करून घेतलं होतं आणि त्यामध्ये वाळलेला लसणाचा आणि कांद्याचा पाचोळा टाकलेला आहे। आता याला ना थोडं लालसर काळसर होईपर्यंत आपल्याला फुल गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। यामधून चांगलाच धूर निघायला सुरुवात होते। आणि आता बघा याला आपण ना थोडंसं असं हलवून घेणार आहोत। तुम्ही जर हा कांद्याचा किंवा लसणाचा पाचोळा अजून बारीक घेतला ना तर लवकर ही प्रोसेस होते। मी असा बारीक केला नव्हता म्हणून याला थोडंसं भाजायला वेळ लागत होता। तर हाताने तुम्ही क्रश करून थोडंसं घ्या म्हणजे कसं ते लवकर होईल। आणि त्यानंतर बघा आता हे चांगलं असं काळसर लालसर झाला पाचोळा की आपण घेतलेल्या वस्तू जसं की मेथी दाणे, काळे तीळ आणि आवळा, तर हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। हे महत्त्वाचं आहे की तुम्ही अगोदर काय टाकता नंतर काय टाकता, त्यानुसार हे तयार होतं आणि लवकर तयार होतं। या तयार करण्याच्या ज्या स्टेप आहेत ना त्या यानुसारच फॉलो करा म्हणजे हे लवकर बनतं आणि परफेक्ट बनतं। तर आता बघा
आपण मेथीदाणे काळे तीन आवळा टाकलेला आहे त्याला पण चांगलं आपल्याला असं फुल गॅसवरतीच काळसर होईपर्यंत गरम करायचं आहे। काळे तीळ तर कसं काळेच आहे त्यामुळे ओळखायला येत नाही, पण मेथीदाणे जे आहेत ना ते थोडे काळसर लालसर यामध्ये दिसायला लागले की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर बघू शकता याला मी चांगलं काळसर केलेलं आहे। यानंतर ज्या ओलसर गोष्टी आहेत जसे की आवळा जर ओला घेतला असेल ना तर नंतर टाकायचा, अगोदर वाळलेल्या गोष्टी टाकून घ्यायच्या। आता कढीपत्ता आणि कांदा आहे तो आपण यामध्ये टाकला आणि चांगला याला आपल्याला यामध्ये देखील भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडासा कांदा आणि कढीपत्ता थोडासा गरम झाला, त्यामधील पाण्याचा भाग थोडा कमी झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल। तर तेल बघा इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तुम्हाला जे पाहिजे ते, जसं की मोहरीचं तेल असेल किंवा इतर तिळाचं तेल वापरायचं असेल तर मी इथे कोकोनट ऑइल वापरते बेस ऑइल म्हणून। एक तर ते शुद्ध असतं आणि सर्वांच्या घरी सर्व ठिकाणी मिळतं, त्यासोबतच अगदी बेस ऑइल म्हणून बेस्ट आहे, त्यामुळे मी कोकोनट ऑइलचा वापर करते। साधारण 2 कप तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। तेल टाकून आपल्याला यामधील जो कांदा आहे तो थोडासा लाल काळसर होईपर्यंत तेल गरम करायचं आहे। गॅस मीडियम ठेवा तेल टाकल्यानंतर, फुल करू नका। आणि त्यानंतर याला चांगलं आपण असं यामधील कांदा लालसर काळसर होईपर्यंत गरम करून घेतला। गॅस बंद करायचा आणि त्यानंतर थोडंसं तेल थंड झालं कोमट झालं की आपण तेल गाळून घेणार आहोत। सध्या तेल थोडं गरम आहे तर मी थोडंच तेल तुम्हाला गाळून दाखवते की बघा याचा कलर जो आहे ना अगदी नॅचरली कसा काळा होतो। यामध्ये आपण कोणतंही केमिकल क्रीम डाय असं मेहंदी काहीच टाकलेलं नाही आणि अगदी आपण प्लेन कोकोनट ऑइल टाकलं होतं आणि या तेलाचा बघा तुम्ही बघू शकता कलर कसा बदललेला आहे, पूर्ण काळसर हा कलर तयार होतो आणि त्यासोबतच वास देखील खूप चांगला येतो आणि याचे रिझल्ट एवढेच चांगले आहेत। एकदा करून बघा, भरपूर असं तेल बनवून तुम्ही स्वच्छ बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं आणि वापरलं 6 महिने पुढचे तरी तुम्हाला याचा सहज वापर करता येईल। फक्त याला चांगलं गरम करायचं म्हणजे हे खराब होत नाही योग्य टेम्परेचरवरती गरम झाल्यानंतर। आणि आता हे थोडंसं थंड झालं की कसं केसांवरती लावायचं ते बघूयात। तर बघा आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी किमान या तेलाचा वापर करा। दररोज तेल लावत असाल तर अगदी तुम्ही लावू शकता, कारण की भरपूर कमेंट येतात दररोज लावलं तर चालेल का। आजकाल दररोज कोणी लावत नाही म्हणून आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी लावायचं, दररोज लावायचं असेल लावू शकता। अगदी नॅचरल आहे त्यामुळे घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणी वापरू शकतं। त्यासोबतच समस्या नसतील केसांसंबंधित तरी वापरा, म्हणजे कसं भविष्यात कधी समस्या येणार नाहीत। आणि त्यासोबतच बघा अशा प्रकारे केसांवरती लावायचं आणि रात्री लावून सकाळी केस धुतले तर सर्वात चांगलं। नसेल वेळ किंवा लावायचं नसेल एवढ्या वेळ तर केस धुण्याच्या 2-3 तास अगोदर का होईना लावा आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवा, म्हणजे त्याचा रिझल्ट बेस्ट येतो। आणि त्यासोबतच पौष्टिक आहार घ्या, झोप चांगली घ्या, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात। आणि सांगितलेली पूर्ण प्रोसेस फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। त्यासोबतच काही या संबंधित प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल। आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।